अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते। मंडळींनो, उद्या आहे 12 फेब्रुवारी 2025। उद्या आलेली आहे माघ पौर्णिमा। आता आपणास माहिती आहे की माघ महिना चालू आहे आपला, तो आता पौष महिना संपला आणि माघ मराठी महिन्यानुसार माघ महिना सुरू आहे। माघ महिन्यामध्ये ज्यावेळेस पौर्णिमा तिथी येते त्यावेळेस त्याला पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा असं म्हटलं जातं। तर उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांची अत्यंत प्रभावी, सर्वात जास्त प्रभावी अशी मी म्हणेल ती सेवा आपल्याला उद्या करायची आहेत। त्या कोणत्या सेवा आहेत की जेणेकरून आपल्या डोक्यावरती नक्कीच, डोक्यावर काही पण कुठल्याही गोष्टीचं कर्ज असेल, कर्ज वाढत चाललं आहे तर ते कर्ज नक्कीच आपलं ते फिटण्यासाठी आणि त्यातून योग्य ते मार्ग मिळण्यासाठी, म्हणजे लवकरात लवकर कर्ज आपलं कमी व्हावं यासाठी योग्य ते मार्ग आपल्याला सुचणे हे पण खूप महत्त्वाचं असतं। कारण की असं नाही की तुम्ही ते उपाय तोडगे केले आणि अचानकपणे ते कर्ज फिटलं, असं होणार नाही। पण योग्य तो मार्ग काय आहे, कारण की कसं होतं, संकट, त्रास, अडचणी आल्या की आपल्याला विचार करण्याची क्षमताच राहत नाही। कुठल्याही प्रकारचं आपण म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग जास्त प्रमाणात आपण त्यावेळेस करत असतो। संकट, समस्या किंवा डोक्यावरती कर्ज असेल तर आपण पॉझिटिव्ह विचार खूप कमी प्रमाणात करत असतो त्यावेळेस, आणि योग्य ते विचार आपल्या डोक्यात येणं आणि त्या मार्गावर जाऊन योग्य ती क्रिया करणं आणि त्याच्यानुसार आपण आपलं तो जे काही कर्ज आहे किंवा समस्या, अडचणी आहे ते सुटणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। कारण की आपल्याला असं नाही होणार की आपण समजा ते उपाय तोडगे केले की नक्कीच देव खाली येतील आणि आपलं आहे ते कर्ज सगळं काही फेडून टाकतील किंवा माफ करतील, असं होणार नाही आहे। तर त्यासाठी काय होईल, परमेश्वर फक्त आपल्याला योग्य बुद्धी देतील, योग्य विचार करण्याची क्षमता देतील आणि कुठेतरी एक चांगले मार्ग आपल्या समोर उभे करतील की जेणेकरून आपल्या जे मेहनत कष्ट आपण करतो आहे किंवा जे प्रयत्न करतो आहे त्या संकटातून, समस्यातून बाहेर पडण्यासाठी, त्या प्रयत्नांची योग्य ती चीज होईल आणि त्याला नशिबाची साथ मिळेल, म्हणजेच परमेश्वराची साथ मिळेल। तर त्यासाठीच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ती माहिती जाणून घ्यायची आहे की कुठला उपाय तोडगा करायचा आहे की जेणेकरून डोक्यावरचं कुठल्याही प्रकारचं कितीही कर्ज असेल त्यातून नक्कीच ते फिटेल। आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदावी, म्हणजेच आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो आहे, जे काही सोनं नाणं असेल किंवा जे काही धनधान्य आहे ते घरामध्ये अखंड टिकावं, त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी आणि आपला आर्थिक उत्कर्ष होत राहावा, आपल्या मेहनतीला, कष्टाला नक्कीच नशिबाची साथ मिळावी, आपल्या माता लक्ष्मी असेल, श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळावा, यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असे उपाय आणि तोडगे उद्याच्या दिवशी करायचे आहेत। अत्यंत महत्त्वाची उद्याची माघ पौर्णिमा असणार आहे, त्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, सर्वात प्रथम पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आहे, कधी संपते आहे ते आपण आता जाणून घेऊया। तर सर्वप्रथम पौर्णिमा तिथी म्हणजेच माघ महिन्यात जी काही पौर्णिमा तिथी आहे ती आज संध्याकाळी, म्हणजेच आज 11 फेब्रुवारी 2025 तारीख आहे, आज मंगळवार आहे आणि आज संध्याकाळी बरोबर 6:56 म्हणजे बरोबर 6:45 किंवा 7 ला 5 मिनिटं कमी असताना ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे, माघ पौर्णिमा। आणि उद्या 12 फेब्रुवारी 2025 बुधवार आहे, उद्या दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि उद्या सायंकाळी 7:23 माघ पौर्णिमा समाप्ती होणार आहे। त्याच्यामुळे आपण उदय तिथीनुसार ज्यावेळेस उगवता सूर्य, ज्यावेळेस ती तिथी बघतो त्याच दिवसाचं आपण सगळे काही क्रिया ज्या आहेत किंवा उपाय तोडगे किंवा सेवा, पूजा या सगळ्या गोष्टी त्या दिवशी करायच्या असतात। त्याच्यामुळे उगवता सूर्याला जी तिथी पाहते ती तारीख म्हणजेच 12 फेब्रुवारी बुधवार या दिवशी आपल्याला पौर्णिमा तिथी आहे आणि तीच ग्राह्य धरायची आहे। आता खूप जणांचा प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी उपवास असतो, तो उपवास सुद्धा तुम्हाला उद्या 12 तारखेलाच करायचा आहे, ज्यांचा कोणाचा पौर्णिमेचा उपवास असेल। आता नंतरची गोष्ट म्हणजेच काय, आता आपणास तुम्हाला सांगू इच्छिते की उद्या आता आपल्या माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना पौर्णिमा तिथी ही खूप जास्त म्हणजे ती लाभदायक असते। त्या दिवशी जर आपण ह्या सेवा केल्या माता लक्ष्मीच्या आणि श्री हरी विष्णूंच्या तर आपल्याला जास्तीत जास्त त्या फलदायी ठरतात आणि लवकरात लवकर आपले जे काही प्रॉब्लेम्स असेल, अडचणी असेल तर नक्कीच आपल्याला सुटण्यासाठी मदत होत असते। तर आपल्याला कुठली सेवा करायची आहे उद्याच्या दिवशी, तर आपल्याला सगळ्यात प्रथम सांगू इच्छिते उद्या पौर्णिमा तिथी आहे, त्यामुळे पौर्णिमा किंवा अमावास्या असेल किंवा कुठली शुभ तिथी असेल तर घरामध्ये नक्कीच आपले सडा जे म्हणतात ना, मोकळं अंगण असेल, मोकळं घर असेल, आपलं खाली बैठक असेल तर सडा सारवण करायला हवी, रांगोळी दारामध्ये असायला हवी। जर तुमचे फ्लॅट सिस्टीम असेल तर नक्कीच आपलं घर स्वच्छ करा, पुढे झाड झुडप म्हणजे म्हणतात ना की जे काही जाळे जळमट ते काढून घ्या, स्वच्छ लादी वगैरे पुसून घ्यायची आहे। लादीच्या पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ, हळद टाकायला उद्या विसरायचं नाही आहे, कारण की पौर्णिमा तिथी आहे। त्याच्यामुळे शुभ तिथीला नक्कीच या गोष्टी करायला विसरायचं नाही। आणि नक्कीच जर तुम्हाला वाटत असेल घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा कुठेतरी नकारात्मक वाटत आहे, उदास वाटत आहे, नैराश्य आलं आहे, तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये ह्या गोष्टी केल्या तरी चालेल। म्हणजेच लादीमध्ये मीठ, खडे मीठ असेल, साधं मीठ असेल, गोमूत्र आणि हळद टाकून ती लादी पूर्ण स्वच्छ करायची आहे।
त्यानंतर आपल्याला जो काही आपला प्रवेशद्वार तो स्वच्छ करायचा आहे, स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकाचं. आणि आपलं जे काही उंबरा आहे त्या उंबऱ्याचं देखील उद्या आपल्याला म्हणजेच गोमूत्र, मीठ आणि हळद आणि पाणी घेऊन आपल्याला ते मिक्स करायचं. त्या पाण्याने उंबरठा पूर्ण चौकट पुसून घ्यायची आहे. उंबऱ्यावरती तुम्हाला पौर्णिमा तिथी असल्यामुळे हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही. उंबऱ्याचं पूजन करायचं, रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांचे पूजन करायचं आहे. ह्या गोष्टी झाल्यावर तुम्हाला आपणास सांगू इच्छिते की आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, जशी उद्या माघ पौर्णिमा आहे, आता ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला माहिती नसेल की श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन करायचं असतं. सत्यनारायण महाराज सुद्धा हे श्रीहरी विष्णूंचेच एक रूप आहे. त्याच्यामुळे उद्या आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला, या आधी पण माझे व्हिडिओ आलेले असतील पण खूप जणांना अजून सुद्धा ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांनी कोणी आतापर्यंत प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन केलं नसेल, पूजा मांडणी केली नसेल, तर नक्कीच उद्या माघ पौर्णिमा आहे, सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे. नक्कीच उद्यापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. आता कारण की ही सगळ्यात महत्त्वाची अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे आणि अजून पण उपाय तोडगे आहेत, पण ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण की श्रीहरी विष्णूंचं स्वरूप असलेलं श्री सत्यनारायण महाराजांचं आपण पूजन या दिवशी करायचं असतं आणि त्याच्या जोडीला माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करायच्या असतात. तर सर्वप्रथम आपला प्रत्येक पौर्णिमेला किंवा उद्या माघ पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन घरच्या घरी कशा प्रकारे करायचं हे आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुम्हाला ही जी पोथी आहे, श्री सत्यनारायण महाराजांची पोथी आहे बघा, देणगी मूल्य 15 रुपयाला ही पोथी आहे. प्रत्येक दिंडोरी प्रेम स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी भेटून जाईल. आजच आणून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला आज मी व्हिडिओ करते आहे आणि आज आणल्यानंतर ही कायमस्वरूपी तुम्हाला पोथी होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला साहित्य, मांडणी, पूजा, अध्याय, आरती या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तरी पण मी तुम्हाला ओरली सांगणार आहे, पण ह्याच्यामध्ये सगळं काही दिलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही पोथी नक्कीच खूप जास्त महत्त्वाची आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन तुम्हाला घरच्या घरी करता येण्यासारखं आहे. त्यासाठी खूप मोठी काही थाटमाट लागणार नाही. तर आता ही पोथी सर्वप्रथम आणायची आहे. आता या पोथीमध्ये सर्व साहित्य दिलेलं आहे, तरी मी तुम्हाला ओरली सांगते यासाठी काय लागणार आहे. तर तुम्हाला जशी पौर्णिमा तिथी सुरू होते, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पौर्णिमा तिथी आहे, सकाळीचा सूर्योदय बघते, त्या दिवशी तुम्हाला जर तुम्हाला प्रदोष काळ म्हणजे काय, संध्याकाळी 4:30 पासून ते 7 वाजेपर्यंतचा प्रदोष काळ, त्या दरम्यान जर पौर्णिमा तिथी असेल तर तुम्ही प्रदोष काळात जर ही सत्यनारायण पूजनाची मांडणी केली तर अतिशय उत्तम, सगळ्यात शुभ काळ तो मानला जातो. कारण की माता लक्ष्मींचं, श्री विष्णूंचं त्यावेळेस आगमन घरामध्ये होत असतं आपल्या. त्यामुळे त्यावेळेस प्रदोष काळ जर केली तर अतिशय उत्तम. आणि जर तुम्हाला प्रदोष काळ शक्य होत नसेल तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कधीही सत्यनारायण महाराजांचं पूजन घरामध्ये करू शकता. त्याला काही बंधन नाही आहे. पण तुम्ही पौर्णिमा तिथी चालू आहे तोपर्यंतच हे पूजन घरात करायचं आहे. आणि प्रदोष काळ अतिशय सगळ्यात जास्त उत्तम काळ, त्यावेळेस तुम्ही करू शकता. आता मी प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळातच ही पूजा मांडणी आणि पूजा करत असते. आता उद्या सुद्धा मी संध्याकाळीच करेल, कारण की 7:23ला 7:15 पर्यंत ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. त्यामुळे 4:30ला जरी केली किंवा 4:30 पासून जरी मांडणी पूजा केलं तरी सुद्धा चालेल. नाही शक्य सकाळी करा, दुपारी करा. देह एकदम भर दुपारी पण करू नका, पण एक 3च्या नंतर किंवा 12च्या आधी जर शक्य असेल तर नक्कीच केलं तर चालेल. तर आता तुम्हाला मांडणी कशी करायची आहे. सर्वप्रथम देवालयाच्या समोर घ्या किंवा बाजूला जिथे जागा असेल तिथे तुम्हाला काय करायचं, चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. पांढरं वस्त्र, आपण नेहमी बघा सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं ब्राह्मणांच्या द्वारे तर आपण लाल वस्त्र अंतरतो त्याच्यावरती. पण या पूजेमध्ये जी दिंडोरी स्वामी समर्थांची ज्या केंद्रातून ही पोथी आहे त्या पूजेमध्ये आपल्याला चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्याच्या आधी त्या जागेवर तुम्हाला ती जागा स्वच्छ करायची, तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, रांगोळीने हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे. त्याच्यावरती नंतर तुम्हाला पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. साईडला धूप आणि दीप लावून घ्यायचा आहे. त्याच्या अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला पूजा मांडणी करायची असते. ते केल्यावर तुम्हाला सत्यनारायण महाराजांचा फोटो खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये छोटा मोठा कुठला पण असेल, पण सत्यनारायण महाराजांचा फोटो आवश्यक आहे पूजेमध्ये. तो तुम्हाला तिथे चौरंगावर ठेवायचा आहे. त्याच्या समोर तुम्हाला गव्हाची रास असेल किंवा तांदळाची रास असेल ती तुम्हाला मुठभर ठेवायची आहे. तर हळद कुंकू टाकायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला कलश मांडायचा आहे. तर कलश मांडताना म्हणजेच नारळ मांडायचा का, नारळ आणि तांब्या तर नाही. कलश मांडणी म्हणजे काय, पाण्याचा तांब्या पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये सुपारी 1 रुपयाचं नारळ टाकायचं आणि ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 5 विड्याची पानं, त्याच्यावर नारळ नाही ठेवायचा. त्याच्यावरती एक ताम्हण घ्यायचं, जे आपण आरतीचं ताम्हण असं छोटं, त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या घरातले जे काही तांदूळ आहेत जे आपण रोज खाण्यासाठी वापरतो ते तांदूळ पूर्णपणे गच्च भरून घ्यायचे आणि ते तांदूळ तुम्हाला त्या तांब्यावर ठेवायचे आहे, त्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती मधोमध तुम्हाला थोडं हळद कुंकू ठेवायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला बाळकृष्णाची जी काही मूर्ती आहे ती तुम्हाला मूर्ती तुम्ही वस्त्र घालून ठेवा, सजवून ठेवा, चालेल. तसं ठेवलं तरी सुद्धा चालेल. ते तुम्हाला मधोमध त्या तांबणाच्या मधोमध तांदळावरती ठेवायची आहे. नंतर ते ठेवल्यानंतर तुम्हाला फुलं वगैरे तिथे ठेवायची आहेत. ते झाल्यावर तुम्हाला त्याच्या समोर
आता काय करायचं आहे, कलश जो आहे त्या कलशाला 5 तुम्ही साईडनी 5 दिशेने तुम्ही हळद कुंकाचे पट्टी ओढून घ्या किंवा टिंब जरी लावले, गंध जरी लावले 5 तरी सुद्धा चालेल. ते केल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर म्हणजे जी काही कलश मांडला ताम्हण आणि बाळकृष्णाची मूर्ती त्याच्या समोर तुम्हाला 2-2 विड्यांची पानं अशी 3 हे ठेवायची आहेत तुम्हाला. म्हणजे 2 इथे 2 विड्याची पानं, 2 विड्याची पानं, 2 विड्याची पानं. त्याच्यावर तुम्हाला 3 सुपारी ठेवायचे आहेत. जे तुमच्या जी जोड विड्याची पानं आपण ठेवली आहेत 3 कलशाच्या समोर, त्याच्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. सगळ्यात आपल्या म्हणजेच आता हे सर ठेवलेलं आहे पूजेचं. तर इकडे आपल्या उजव्या हाताला जी पहिली सुपारी लागते ती आहे आपल्या गणपती बाप्पांचं प्रतीक आहे म्हणून ती सुपारी तिथे ठेवायची आहे. मधली सुपारी जी आहे जोडपणावर ठेवलेली ती आपल्या कुलदेवीची सुपारी म्हणून आपल्याला तिथे प्रतीक म्हणून ठेवायची आहे. आणि जी आपल्या डाव्या हाताला आणि स्वामींच्या उजव्या हाताला जी इकडची म्हणजे डाव्या हाताला जी सुपारी येईल तिसरी सुपारी ती आपल्या वरुण देवतेची प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे. आणि त्या 3 सुपारी तुम्हाला वेगळ्याच ठेवायच्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या पूजेला ती तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारे 3 सुपारी तिथे मांडायच्या आहेत. ते मांडल्यावरती तुम्हाला 3 सुपाऱ्यांच्या पुढे ते प्रतीक आपल्या देवी देवतांचे आहे, वरुण देवता, कुलदेवी आणि गणपती बाप्पा त्यांचं नैवेद्य म्हणून तुम्हाला 3 वाट्यामध्ये साखर, छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या, त्यामध्ये साखर ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वाटीभर शिरा करायचा आहे. वाटीभर शिरा म्हणजे घरामध्ये जेवढे माणसं आहेत तेवढ्याच माणसांपुरता चमच्याभर तुम्हाला शिरा जमेल तेवढाच वाटीभर शिरा करायचा आहे. कारण की तो जो प्रसाद असणार आहे शिऱ्याचा तो फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे, बाहेर कोणालाही द्यायचा नाही आहे. तो फक्त घरातल्या व्यक्तीनेच खायचा आहे पूजा झाल्यावरती, आरती झाल्यावरती प्रसाद म्हणून. बाहेरचे कोणी आले असेल तर तुम्ही केळ किंवा साखर हातावर देऊ शकता, एखादं फळ देऊ शकता, पण शिरा द्यायचा नाही, तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुम्हाला सर्वप्रथम कशा प्रकारे पूजा करत जायचं आहे ते सगळ्या गोष्टी या पोथीमध्ये दिलेल्या आहेत. मी तुम्हाला फक्त ओरली मांडणी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ती म्हणजे नैवेद्य वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्या. 5 अध्याय याच्यामध्ये दिले आहेत, ते 5 अध्याय वाचायचे आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आरती करून झाल्यावर तो प्रसाद घरामध्ये सगळ्यांनी घ्यायचा आहे, शिऱ्याचा जो काही प्रसाद आहे तो. तर अशा प्रकारे ही पूजा म्हणजे साधी सोपी आहे, याला काही जास्त लागलं का. अजून एक गोष्ट, चौरंगाला किंवा पाठाला तुम्हाला जर आंब्याचे डगळे मिळाले तर आंब्याचे डगळे पण तुम्ही 4 लावू शकता. नाही भेटले तरी सुद्धा काही चिंता नाही, कारण की आजकाल कसं आंब्याला बहार आलेला असतो, तर आंब्याचा सीझन सुरू होणार आहे, त्याच्यामुळे खूप लोक कमी प्रमाणात आंब्याचे तुम्हाला झाडांना हात लावू देतील. किंवा सर्वात प्रथम म्हणजे काय, जर तुम्हाला फुलवाल्याच्या दुकानात जर आंब्याचे डगळे भेटले तर ठीक आहे, नाही भेटले तर निराश व्हायचं नाही. हे नाही ते नाही म्हणून पूजा थांबवायची का नाही, तर सरळ नाही भेटलं तरी चालेल, तुम्ही फक्त पूजा मांडणी करा, तो जास्त महत्त्वाचा. कारण की तुमच्या म्हटलं भाव जास्त महत्त्वाचा आहे. तो तुम्ही किती पवित्र मनाने ते करत आहात ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती म्हणजे तुमची इच्छा आहे ती पूजा करण्याची ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला अडून न राहता अशा साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे. ते केल्यानंतर तुम्हाला खरं सांगते, तुम्ही फक्त आणि फक्त अशा प्रकारे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही पूजा करत चला. 12 पौर्णिमा झाल्या की तुम्हाला हळूहळू सगळा अनुभव येत राहणार. ते कोणाकोणाला तर लवकरात लवकर अनुभव येतो, कारण की कसं असतं, ज्यांच्या घरामध्ये नित्यसेवा अखंडपणे चालू असेल, म्हणजेच 11 माळेची स्वामी समर्थ जप, श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय रोज, पंचमहायज्ञ रोज चालू असेल, 99 मंत्राची 1 माळ, खंडोबांची सेवा घरामध्ये सुरू असेल आणि पितरांची सेवा घरामध्ये होत असेल तर नक्कीच सांगते, त्याच्या जोडीला जर आपण हे उपाय तोडगे केले लक्ष्मी प्राप्तीचे आणि अखंड लक्ष्मी नांदण्याचे आणि डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी, तर नक्कीच तुम्हाला 100% शाश्वत येते. तुम्हाला लवकरात लवकर याची अनुभूती येणार म्हणजे येणार. आम्हाला तर अनुभव आला आहे. मी खरंच सांगते, आता मला खूप वर्ष झाली की प्रत्येक पौर्णिमेला आम्ही न चुकता ही पौर्णिमेची पूजा मांडणी घरामध्ये करत असतो. खूप छान अनुभव आले आहेत आणि येत सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा ही अनुभूती घ्या. तर ही लक्ष्मी प्राप्ती सगळ्यात महत्त्वाची सेवा ही झाली श्रीहरी विष्णूंची सेवा, म्हणजे सत्यनारायण जे आहे ते प्रतीक आहे ते श्रीहरी विष्णूंची. ही झाली श्रीहरी विष्णूंची सेवा. या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र पठण करायला विसरू नका. आणि आवर्जून म्हणजे काय, पौर्णिमा तिथी आहे, माता लक्ष्मीची सुद्धा सेवा व्हायला पाहिजे. जर तुम्ही श्रीहरी विष्णू सोबत माता लक्ष्मीची पण पूजा केली तर नक्कीच तुम्हाला सांगते, नक्कीच छान अनुभव येतील. तुम्ही उद्या श्रीयंत्राचं घरामध्ये असेल, श्रीयंत्र आपणास माहिती असेल बघा, श्रीयंत्र हे असं असतं कमळगट्ट्याच्या ह्याच्यावरती. याच्यावर तुम्हाला उद्या श्रीयंत्रावरती तुम्हाला श्री सूक्त म्हणून पहिले अभिषेक करायचा सकाळी पूजा करताना, आणि त्यानंतर तुम्हाला याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं आणि 15व्या पर्यंत तुम्हाला जे फलश्रुती ती म्हणायची नाही, फक्त शेवटीच हात जोडून तुम्हाला सगळं झाल्यावरती 16 वेळेस म्हणून झालं की तुम्हाला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे. अशा प्रकारे त्याच्यावर कुंकुमार्चन करायला उद्या विसरायचं नाही आहे. श्रीयंत्रावरती अत्यंत प्रभावी आणि लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे आणि कर्ज निवारण्यासाठी श्रीहरी विष्णूंची सेवा खूप जास्त महत्त्वाची आहे. तर या सेवा उद्या करायला विसरू नका, अतिशय महत्त्वाची आहे. मी सुद्धा करणार आहे म्हणून तुम्हाला सुद्धा मी आज व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा करा आणि प्रत्येक पौर्णिमेला करत चला. बघा किती छान तुम्हाला फरक जाणवेल.
तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.